नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय, तो म्हणजे सर्वनाम. जर तुम्हाला मराठी नीट बोलायचं, लिहायचं आणि समजून घ्यायचं असेल, तर सर्वनाम समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आपण सर्वनाम म्हणजे काय हे समजून घेऊया. तर त्याची व्याख्या पहा. ज्या शब्दांचा उपयोग नामाऐवजी म्हणजेच नावाऐवजी केला जातो, त्या शब्दांना काय म्हटलं जातं? सर्वनाम असं म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नामाला पर्याय म्हणून वापरलेले जे शब्द आहेत ते काय असतात? सर्वनाम असतात. उदाहरणात पहा, राम शाळेत गेला, तो शाळेत गेला. इथे काय केलेलं आहे? रामऐवजी तो हा शब्द वापरलेला आहे, म्हणजेच तो हे काय आहे? सर्वनाम आहे. आता आपण पाहूया सर्वनामाचे प्रकार. मराठीत सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि 6वा आहे आत्मवाचक सर्वनाम. हे जे प्रकार आहेत ते वाक्यातील अर्थानुसार नामाची पुनरावृत्ती टाळत असतात. आता आपण पहिला प्रकार पाहूया. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम. याची व्याख्या पहा. बोलणाऱ्याच्या किंवा ज्याच्याबद्दल बोलले जाते त्या व्यक्तीच्या नावाऐवजी येणारी सर्वनामे कशामध्ये येतात? तर पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात. उदाहरणात पहा, मी, तू, तो, ती, आम्ही, तुम्ही ही काय आहेत? पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आता याचे 3 उपप्रकार पडतात. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुष असे काय पडतात? पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार पडतात. आता पुढे याच्याविषयी पाहूया आपण. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे 3 वर्ग पडतात. पहिला आहे बोलणाऱ्यांचा, दुसरा आहे ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा, आणि तिसरा आहे ज्यांच्याविषयी बोलले जाते किंवा लिहिले जाते त्या व्यक्तींचा किंवा वस्तूंचा. व्याकरणात यांनाच काय म्हणतात? पुरुष असं म्हणतात. या 3ही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना आपण पुरुषवाचक सर्वनामे असं म्हणतो. आता आपण पहिला वर्ग पाहूया बोलणाऱ्यांचा. इथे पहा, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात. दुसरं आहे ज्याच्याशी आपण बोलतो त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात. आणि ज्यांच्याविषयी बोलायचे किंवा त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करायचा आहे ती सर्वनामे कशामध्ये येतात? तर तृतीय पुरुषवाचक सर्वनामांमध्ये येतात. तर आता पुढे पाहूया यांचं आपण थोडक्यात. त्या ठिकाणी पहा, पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार. पहिला आहे प्रथम पुरुष, ज्याला आपण फर्स्ट पर्सन म्हणतो. यामध्ये कोणकोणती सर्वनामे येतात? तर मी, आम्ही, आपण आणि स्वतः इत्यादी येतात. दुसरा आहे द्वितीय पुरुष, ज्याला आपण सेकंड पर्सन म्हणतो. त्याला काय येतात? तू, तुम्ही, आपण, स्वतः ही सर्वनामे द्वितीय पुरुषामध्ये येतात. आणि तृतीय पुरुषमध्ये काय येतं? म्हणजे थर्ड पर्सनमध्ये तो, ती, ते, त्या हे काय येतात? तृतीय पुरुषमध्ये ही सर्वनामे येतात. तर अशा प्रकारे पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार आहेत. आता आपण पुढचा प्रकार पाहूया, दर्शक सर्वनाम. आता याची व्याख्या पहा. दर्शक सर्वनाम एखादी जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी वापरले जातात. हे प्रामुख्याने हा, ही, हे, ह्या म्हणजे जवळच्या वस्तू जर आपल्याला दाखवायच्या असेल तर हा, ही, हे, या, आणि दूरच्या वस्तू दाखवायच्या असेल तर तो, ती, ते, त्या अशी सर्वनामे ही दर्शक सर्वनामे वापरली जातात. आता इथे पहा, जवळची म्हणजे हा, ही, हे, ह्या म्हणजे काय? हा मुलगा, ही मुलगी, हे पुस्तक हे काय कशासाठी वापरतो आपण? जवळच्या वस्तू जेव्हा दाखवायच्या असते तर. आणि जेव्हा आपल्याला दूरच्या वस्तू दाखवायच्या असतील त्यावेळी आपण कोणती सर्वनामे वापरणार? तो, ती, ते, त्या म्हणजे तो पक्षी, ती शाळा, ते झाड अशा प्रकारे. आता यांचा वाक्यातील आपण वापर पाहूया. पहिलं वाक्य पहा, तो माझा मित्र आहे. हे आपण तो कशासाठी वापरलं आहे? दूरच्या व्यक्तीसाठी. दुसरं आहे हे काय आहे? हे आपण सर्वनाम कशासाठी वापरलेलं आहे? जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे काय लक्षात ठेवायचं आहे पहा, जेव्हा हा आणि तो यांसारखे शब्द नामाच्या लगेच आधी येऊन त्या नामाची माहिती देतात तेव्हा ते दर्शक सर्वनाम असून काय होतात? तर ते दर्शक विशेषण असतात. कधी? जेव्हा हा आणि तो यांसारखे शब्द नामाच्या लगेच आधी येतात आणि नामाची माहिती देतात त्यावेळी ते दर्शक सर्वनाम नसून दर्शक विशेषण असतात. आता या ठिकाणी उदाहरण पहा, तो हुशार आहे. तो हे काय झालेलं आहे? दर्शक सर्वनाम आहे. पण या ठिकाणी तो मुलगा हुशार आहे तर तो या ठिकाणी काय होणार आहे? दर्शक विशेषण होणार आहे. कारण तो मुलगा
याबद्दल हे सर्वनाम काय करत आहे, मुलगा या नामाबद्दल माहिती देत आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसरा आपला प्रकार पाहूया, प्रश्नार्थक सर्वनाम. आता याची व्याख्या पहा. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो. ही सर्वनामे अज्ञात व्यक्ती किंवा वस्तूची माहिती घेण्यासाठी वापरली जातात. आता मुख्य प्रश्नार्थक सर्वनामे कोणती पहा. कोण, काय, कोणाला, कोणी, कोणास, कोणता, कोणते, कोणती ही आहेत मुख्य प्रश्नार्थक सर्वनामे. आता ही सर्वनामे सामान्यतः वाक्याच्या सुरुवातीला किंवा प्रश्नाच्या स्वरूपावर अवलंबून मध्यभागी येतात. उदाहरण पहा. तू कोण आहेस, हे काय आहे, ही त्याची उदाहरणे आहेत. चौथा आपला प्रकार आहे संबंधी सर्वनाम. आता याची व्याख्या पहा. वाक्याच्या सुरुवातीला येऊन पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी तो, ती, ते संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात, संबंधी सर्वनाम म्हणतात. ही जी सर्वनामे आहेत ती जो, जी, जे, ज्या या रूपात असतात, जी सजीव व निर्जीव दोन्हीसाठी वापरली जातात. उदाहरणार्थ, जे चकाकते ते सोने. तर अशा प्रकारे हे संबंधी सर्वनाम आहे. आता पुढचा पाचवा पाहूया, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. आता याची व्याख्या पहा. कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, अनिश्चित सर्वनामे असं म्हणतो. उदाहरण पहा. पहिलं उदाहरण आहे, कोणी कोणास हसू नये. दुसरं उदाहरण आहे, त्या पेटीत काय आहे ते सांगा. या सर्वनामांना आपण काय म्हणतो, कोणी सामान्य सर्वनामे असेही म्हणतो. कारण या ठिकाणी काय झालेलं आहे, अनिश्चित सर्वनाम म्हणजे कोणासाठी वापरले गेलेलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी माहीत नाही आहे. या आपण अनिश्चित सर्वनामांना काय म्हणतो, सामान्य सर्वनामे असे देखील म्हणतो. आता पुढचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनामे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला काही उदाहरण पाहावी लागतील, मग त्याची व्याख्या पाहावी लागेल. पहिलं उदाहरण पहा. मी स्वतः त्याला पाहिले. दुसरं उदाहरण आहे, तू स्वतः मोटार हाकशील का. तिसरं उदाहरण आहे, तो आपण होऊन माझ्याकडे आला. आणि चौथं उदाहरण आहे, तुम्ही स्वतःला काय समजता. आता ही उदाहरणे आहेत. यामध्ये काय झालेले आहे, आत्मवाचक सर्वनामांचा वापर केलेला आहे. आता आपण त्यांची व्याख्या पाहूया. आपण या सर्वनामांचा अर्थ जेव्हा स्वतः असा करतो तेव्हा ते काय होतं, आत्मवाचक सर्वनाम असतं. हे सर्वनाम मालकी दर्शवितात. यालाच आपण काय म्हणतो, स्वतःवाचक सर्वनाम असं देखील म्हणतो. आता आपण प्रकार पाहिलेले आहेत. आपण सर्वनामांचे आता महत्त्व काय आहे ते पाहूया वापरण्याचं. आता सर्वनाम वापरल्यामुळे काय होतं, तर वाक्य लहान आणि सोपं होतं, पुनरावृत्ती टाळता येते आणि भाषा अधिक सुंदर व प्रभावी होते. आता आपण छोटासा सराव करूया. या ठिकाणी आपण एक वाक्य घेतलेलं आहे, सीमा शाळेत जाते, सीमा अभ्यास करते. आता या ठिकाणी आपण सर्वनाम वापरून तेच वाक्य करूया. सीमा शाळेत जाते, ती अभ्यास करते. आता सीमा या नावासाठी आपण काय केलेलं आहे, ती हे सर्वनाम वापरलेलं आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, सीमा या नावाची पुनरावृत्ती या ठिकाणी टाळलेली आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक व्याकरणाचा महत्त्वाचा विषय घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.